नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा ऑनर्स मधील बीएससी ऑनर्स बॉटनी या कोर्स बद्दल माहिती पाहणार आहोत की हा किती वर्षाचा कोर्स आहे, याच्यामध्ये स्पेशलायझेशन काय असतं, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करिअरच्या अपॉर्च्युनिटीज आहेत, कोणी हा कोर्स केला पाहिजे, सर्व गोष्टीच्या डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ हा एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर आता पाहूया की हा कोर्स नेमका काय आहे. तर बघा, बीएससी बॉटनी पण तुम्हाला कोर्स पाहायला भेटतो आणि ऑनर्स मध्ये पण बॉटनी जो कोर्स आहे तो पाहायला भेटतो. पण याच्यामध्ये मेनली स्पेशलायझेशन जे असतं ते डीपली शिकवलं जातं, जे की प्लांट्सवर असतं. प्लांटचं जे काही स्ट्रक्चर असतं किंवा त्याची बॉडी किंवा त्याचे पार्ट जे असतात, त्याचं फंक्शनॅलिटी असते, या गोष्टींचा सविस्तर अभ्यास तुम्हाला या कोर्समध्ये करण्यास मिळतो. आणि ह्या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. तर आता पाहूया की यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती लागते जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर. तर बघा, तुमची 12वी जर झाली असेल तर तुम्ही याच्यासाठी इझिली ऍडमिशन घेऊ शकता. आता 12वीच का? कारण हा ऑनर्स मधला बीएससी अंतर्गत येणारा कोर्स आहे, जो की बॅचलर ऑफ सायन्स आहे. म्हणून हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे, जे तुम्ही 12वी नंतरच करू शकता. आणि याच्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला मिनिमम 55% मार्क्स असले पाहिजे. तर तुमची स्ट्रीम जी आहे ती सायन्स असली पाहिजे. त्यानुसार तुम्हाला 55% जर मार्क पडलेले असतील, तुम्ही नुसते 12वी जरी पास आउट असाल, तुम्ही इझिली या कोर्सला ऍडमिशन मिळवू शकता. तर आता पाहूया की याची ऍडमिशन प्रोसेस नेमकी कशी आहे. तर बघा, याची ऍडमिशन प्रोसेस ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने केली जाते. ऑनलाईन पद्धतीसाठी तुम्हाला जे रिस्पेक्टेड कॉलेज आहे, ज्याही कॉलेजमध्ये हा कोर्स ऑफर केला जातो, त्या कॉलेजच्या जी साईट्स असतात, ऑफिशियल वेबसाईट, संकेतस्थळ म्हणलं जातं त्याला, तर यावर व्हिजिट करून तुम्ही डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकता. फॉर्म फिलअप वगैरे करावा लागतो. ऑफलाईनसाठी तुम्हाला डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन व्हिजिट करून फिजिकली स्वतः तिथे जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. अदरवाईज काही काही कॉलेज असे आहेत जे की टॉप टियर्स मध्ये येतात, म्हणजे या कोर्सला खूप सिरियसली ते शिकवले जातात किंवा याच्यामधून तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करू शकतात ते. तर अशा टॉप कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, त्याच्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम सुद्धा ठेवली जाते. ती सुद्धा पास आउट होणे गरजेचे असते. आफ्टर दॅट तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून फी भरून यासाठी इझिली ऍडमिशन मिळवू शकता. आता आपण पाहूया की यासाठी जो कालावधी आहे तो किती वर्षाचा लागतो. तर बघा, यासाठी तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल, वेगवेगळे कॉलेजेस वगैरे बद्दल जाणून घ्यायचं असेल की कोणकोणते कॉलेजेस आहेत. शॉर्टमध्ये मुंबईमध्ये, पुण्यामध्येही कॉलेज आहेत. जसं मुंबईमध्ये एल्फिन्स्टन कॉलेज आहे, पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आहे. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेरील महाराष्ट्रातील कॉलेजेसची लिस्ट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही या कॉलेजबद्दल रीड करू शकता. याचा कालावधी मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेला आहे, 3 वर्षाचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर्स पाहायला भेटतात. प्रत्येक सेमिस्टरमध्ये खूप सारा सिलेबस असतो, विषय असतात, जे आपण फर्दर पुढे नेक्स्ट पाहणार आहोत कोणकोणते विषय आहेत. आणि हे 6 सेमिस्टर तुम्हाला पास आउट असणे गरजेचे आहे. एका वर्षामध्ये तुम्हाला 2 सेमिस्टर, असे 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. हे 6 सेमिस्टर पास आउट झाल्यानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते, ते तुम्ही फर्दर स्टडीज मध्ये यूज करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याचे विषय पाहूया की याच्यामध्ये कोणकोणत्या विषयांचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो आफ्टर टेकिंग द ऍडमिशन. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये बायोलॉजी, इंट्रोडक्शन टू बायोलॉजी, बायोडायव्हर्सिटी, मायकोलॉजी अँड पायथोपॅथॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, अल्गी अँड मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री, टेक्निकल रायटिंग, प्लांट्स रिसोर्स युटिलायझेशन, मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिक्स, सेल बायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, प्लांट फिजिओलॉजी, जेनेटिक्स अँड जेनोमिक्स, त्याचबरोबर प्लांट बायोटेक्नॉलॉजी, रिप्रोडक्टिव्ह बायोलॉजी ऑफ अँजिओस्पर्म्स, अशा वेगवेगळ्या विषयांचा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो. याच्यापेक्षाही खूप जास्त विषय तुम्हाला पाहायला भेटतात. हे सविस्तर वाचायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही विषय सुद्धा, याची जी पूर्ण सिलेबस आहे तो पाहू शकता. तर आता पाहूया की यामधील पुढील संधी काय. तर बघा, याच्यामध्ये जर तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं तर तुम्ही बोटॅनिस्ट, हॉर्टिकल्चरिस्ट, इकोलॉजिस्ट अशा वेगवेगळ्या ज्या जॉब्स आहेत त्या मिळवू शकता. आता बघा, या जॉब्स काय आहेत,
याचा जॉबचा जो काम असतं म्हणजे याच्यामध्ये काय राहतं, तर हे जर तुम्हाला वाचायचं असेल, त्याचा वार्षिक पगार तुम्हाला किती मिळू शकतो, हे पॅकेज किती मिळू शकतं, कुठे कुठे कंपन्या तुम्हाला हायर करू शकतात, त्याचबरोबर गव्हर्नमेंटमध्ये जॉब्स भेटतात की नाही, हे सर्व जर डिटेल्स वाचायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक जे आहे तिथून रीड करू शकता. बट शॉर्ट बट स्वीट एवढंच सांगू इच्छितो की हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन करता तर तुम्हाला तिथेही चान्सेस आहेत, प्लस तुम्हाला जे प्रायव्हेट सेक्टर्स आहेत तिथेही तुम्हाला चान्स आहेत. एक बोटॅनिस्ट किंवा हॉर्टिकल्चरिस्ट किंवा इकोलॉजिस्ट अशा प्रकारच्या उत्तम जॉब, उत्तम वेतन तुम्हाला याच्यामध्ये मिळतं आणि कामाचा दर्जाही खूप छान आहे. जर तुम्हाला रीड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. तर आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सायन्समध्ये बॉटनी म्हणजे स्पेशली प्लांट्स बद्दल जर आवडत असेल, प्लांट्सचं बिहेवियर कसं असतं किंवा त्यांच्यावर पडणारे जे रोग असतात, डिसीज असतात, त्यांचा अभ्यास करायचा असेल किंवा त्यांचं फंक्शनॅलिटी कशी असते, जसं त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस आलं, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स ते कुठून घेतात, अशा गोष्टींचा, बारीक गोष्टींचा अभ्यास करायची आवड असेल, प्लांट्समध्ये जर आवड असेल तुम्हाला, तर नक्की तुम्ही हा जो ऑनर्समध्ये बॉटनी जो कोर्स आहे तो नक्की तुम्ही केला पाहिजे. याच्याबद्दल जर तुम्हाला अधिक रीड करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ती चेकआउट करायला विसरू नका. या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये ॲज वेल ॲज आमच्या इंस्टाग्रामवर विचारू शकता आणि तुमचे जे काही सजेशन्स असतील ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे फीडबॅक आम्हाला देऊ शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.